इकडे मुंबईमध्ये घुसखोरी करून राहत असणारे बांगलादेशी आणि त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या गुन्हेगारी कारवाया आणि अवैध व्यवसायांचा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच गाजतोय। एकीकडे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। असं असताना मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर ऋतू तावडे यांनी देखील हा मुद्दा आपल्या अजेंड्यावर असल्याचं भाष्य आपल्या पहिल्याच भाषणात केलंय। मुंबईच्या वेशीवर असलेले हे बांगलादेशी संकट नेमकं काय आहे आणि त्याबाबतचा आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया। सध्या भाजप नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात मोर्चा उघडलाय। मुंबईत आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी राहत असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय। त्याबाबतचे काही पुरावेही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले। पण आता याच बांगलादेशींचा शिरकाव मुंबईच्या व्यावसायिक वर्तुळात होताना दिसतो। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुलुंड परिसरात नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक केल्याची बाब सोमय्यांनी पुढे आणली होती। बेकायदेशीर बांगलादेशी जे काही लोक राहतात घुसखोरी करून त्यांना तात्काळ शोधून काढणे या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांना सूचना दिल्या। त्यांचे आधार कार्ड दिले असतील तर ते रद्द करणे, जी कागदपत्र दिली असतील तर ती त्यांनी मिळवली असतील तर ती सगळी रद्द करून बांगलादेशींना बाहेर काढणं या संदर्भातला देखील चर्चा आजच्या डीपीडीची बैठकीमध्ये झालेल्या आहेत। सोमय्यांचा याच पुराव्याच्या आधारावर सध्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अवैधरित्या मुंबईत राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसोबतच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते। एवढंच नव्हे तर नुकत्याच मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या महापौर ऋतू तावडेंनीही आपल्या पहिल्याच भाषणात बांगलादेशी नागरिकांच्या संकटाची जाणीव करून दिली आहे। जात प्रमाणपत्र, त्यांची आधार कार्ड या ठिकाणी चेक करून जर ते बोगस असेल तर त्या ठिकाणाहून त्याला उठवलं जाईल। त्याच्यावरती मी प्रकर्षाने लक्ष देईन। मुंबईचं जे हवामान आहे ते थोडं आपण पाहतोय तुमच्या माध्यमातून प्रदूषित झालेलं आहे, पण त्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने करायचं ह्या पद्धतीने मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर बसून मी सगळा विचार विनिमय करून पुढची मी वाटचाल करणार आहे। मी अतिशय संवेदनशील अशी महापौर आहे। गेल्या 3 वर्षात मुंबई पोलिसांनी 696 बांगलादेशींवर कारवाई केली। कोर्टाच्या प्रक्रियेनंतर यापैकी 222 घुसखोरांना मायदेशी परत पाठवण्यात आलं। 2024 मध्ये 181 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। त्यापैकी 33 जणांना मायदेशी परत पाठवण्यात आलं, तर 2023 मध्ये 368 घुसखोरांपैकी केवळ 68 घुसखोरांना मायदेशी परत पाठवण्यात आलं। याशिवाय 2022 मध्ये 147 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती, त्यापैकी 21 जणांना मायदेशी परत पाठवण्यात आलं। मुलुंड पश्चिमेला रेल्वे स्टेशन लगतच्या भागात बांगलादेशी व्यावसायिक आढळून आल्यानं बुधवारी इतरही अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं कारवाई केली। या कारवाई अंतर्गत जवळपास 61 अनधिकृत बांधकाम पाडत 1100 स्क्वेअर मीटरची जागा महानगरपालिकेनं मोकळी केली। या कारवाईत काही अधिकृत व्यावसायिकांची बांधकामही पाडल्याचा दावा इथल्या व्यावसायिकांनी केलाय। बांगलादेशी आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यावर होत असलेल्या कारवाईत आम्ही नाहक भरडले जात असल्याचं सांगत कायदेशीर लढाई लढण्याची तयारी या दुकान मालकांनी आता सुरू केली आहे। फेरीवाले कोण नव्हते, हे इकडचे लोकल आहेत, जुनी लोक आहेत। मुलुंडची वस्ती 2000ची असतानापासून आम्ही लोक इथे बसलेलो आहोत। आज मुलुंडची वस्ती जवळपास 11-12 लाखाच्या किंवा 1.5, 2.5-3 लाखाच्या घरात गेली असेल। तर त्यावेळेपासून आम्ही इथे बसलेलो आहोत। आज तिसऱ्या पिढ्या, चौथ्या पिढ्या इथे या 60 दुकानदारांपैकी खूप लोकांच्या आहेत। तिसरी गोष्ट अशी आहे का असं चित्र भासवलं जातं आहे का कोण बांगलादेशी आहेत, कोण परप्रांतीय आलेले आहेत किंवा काय, बिलकुल नाही। हे मुलुंडची लोकल लोक आहेत, ज्या लोकल लोकांनी रेल्वेसाठी जागा दिल्या। आमची इथे पहिले 100 दुकानं होती, त्यातली 40 दुकानं आम्ही रेल्वेसाठी दिली गेली आणि ती दुकानं बाजू असलेल्या जलाराम मार्केटमध्ये सिच्युएटेड आहे। तुम्ही आधी जाऊन बघू शकता। म्हणजे आमचं मोबाईलचं दुकान होतं आणि आता त्यांना आमचं समजा अनधिकृत असतं तर त्यांना आम्हाला 2002 सालीची ऑर्डर दिली होती पक्का बांधण्याची, ती त्यांनी दिली असती का? शक्यच नाही तशी ऑर्डर देणं जर अनधिकृत असेल तर। कोणीही सांगू शकेल की बाबा 2002 साली ऑर्डर दिलेली ही हायकोर्टाची ऑर्डर होती, बरोबर आहे। आणि आता अचानक न सांगता येऊन डायरेक्ट तोडणं, आमच्याशी बोलणं चालू असताना की बाबा आम्ही तुम्हाला सांगितल्याशिवाय कोणतीही कारवाई करणार नाही, हे सांगितलं असताना आम्हाला येऊन डायरेक्ट रात्री सांगतात की बाबा उद्या सकाळी तुमच्यावरती कारवाई आहे, तुम्ही आजच्या आज दुकान खाली। खरं तर मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा विषय गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेत आहे।
दरवेळी महापालिका काही ठिकाणी कारवाई करते, मात्र त्यानंतर देखील अनेक ठिकाणी परिस्थिती जैसे थे असते. आता या अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशींचाही शिरकाव झाल्यानं राष्ट्रीय सुरक्षेला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी या अनधिकृत फेरीवाल्यांचा बंदोबस्त करणं तसंच ही कारवाई करत असताना कुठल्याही अधिकृत व्यावसायिकाला त्याचा फटका बसू नये याची काळजी पालिकेला घ्यावी लागणार आहे. अक्षय कुडकिलवार, NDTV मराठी, मुंबई.